दोन गायी कधी सारख्या नसतात. अगदी त्यांचं खाणं सारखं असलं तरीही. असं का बरं? गायी म्हशींना जो आहार दिला जातो, टॉनिक दिले जातं, ते त्यांचं दूध वाढावं म्हणून. वास्तविक जनावरांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. जनावरांचं आरोग्य चांगलं राहिलं तर हमखास दूध वाढतं. पण त्यासाठी त्यांना भरपूर प्रमाणात खनिज मिळाली पाहिजेत. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, लोह, झिंक, आयोडीन यासारखी खनिज आणि विटामिन्स महत्वाचे आहेत. विराट ॲग्रो कंपनीचे मिनरल मिक्सचर, मिल्ग्रो आणि चिलेटेड कॅल्शियम, मायकल्स गोल्ड. पशूंचे आरोग्य व भरघोस दूध प्राप्ती विराटच शेतकऱ्यांची पहिली पसंती. आमचा पत्ता विराट ॲग्रो, गुणवडी रोड, विश्वासनगर, बारामती. संपर्क 9373 19 30 44. अरे पोलीस वाल्या, सायकल वाल्या, ब्रेक लावून थांब. टोपी तुझी रे हातात माझ्या, होईल कसे रे काम. जाऊया डबल शीटर लांब लांब लांब, जाऊ डबल शीटर लांब लांब लांब. अरे का थांबा ना, अरे ब्रेक, अरे 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 आईला आईला केवढा ॲक्सिडेंट झाला असता आता. आईला कुणी सायकलचं माझ्या ब्रेक फेल करून ठेवल्यात. गावातल्या गावात सुद्धा घातपात. राहू देतच यो. आईला लोकांच्या जनशेटमध्ये पडलं. माणसं लय वाईट होईत माझ्या. हे आय बेवाय महाराज. काय चाललंय मामा? बसलाय का? जय आय बेवाय महाराजने. देवा तुझ्या आशीर्वादामुळे वाचलो आता. आता लय मोठा आता दुर्घटना घडली असती. असंच आशीर्वाद राहू दे. हा मारतो मारतो की. ए काय बनिया, अरे काय मग धरणं वळ 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 नुसतं लावले रे. एका जागा बसवत नाही काय? होय करा मी काय सापसुरुळी काय? अरे साप सुरळी परवडली तू ना. दुई तोंडी मांडुळे या नीट बस एका जागेवर. खाल्लं दगड पकड असते रे. ही दगड गाला आपल्या सरकार ग्रामपंचायत लेगल आहे. लेवल करून घ्यायला पाहिजे. बाजूला सांगतो मी आणि एक लेवल करून घेतो. बघा आता हे टेकलं बघा. ओके झालं आता. ओके झालं. मी काय म्हणतोय किसनराव, म्हणकी काय विमान सकाळ सकाळ कसं काय इकडे मंदिराकडे दौरा काढलाय तो? ते तुला कळत नसतं. बघा काय माझ्या का सणासुदीच गावातली माणसं आपले लवकर निवड आणून ठेवते तिथं. मी जर उशिरा आलो का नाही, अरे कुत्री बित्री खाऊन जाते ती. परत शिळ होतं त्याला कोण खातं का? आजकाल आमच्यात सुद्धा लय कॉम्पिटिशन आहे बघा. हालगड तुझं कुत्र्यांबरोबर बी संघर्ष करावा लागतोय जगण्याचा. लय माझ्यासारखं संघर्ष लय मोठा बघा. माग आता गळ टाकायचे ते मासं खायचे. तुला खायचं काही? तू एक काम कर, अरे तुझा पाय तिकडे घे, नाही तर ये माझ्या अंगावर येऊन बस. तसं नको. खायचं का तुला? नको खातोस. ये खा. नको मला एक कण दोन. अरे बघ्या गणबा ये गणबा. हे तू किसने कशाला माणसात आबरू घाला तू? तुला गणबा म्हणा येत नसेल ना तर म्हणू नको. लय र इज्जत गेली तुझी. चप्पल तुझी तुटली माझ्यापेक्षा हे बघ दर्शे. हा इतकी बेकार अवस्था. एक माझी गाल एक तुझी गाल. मी काय म्हणतोय, रात्रभर तुला फोन करतोय, काल फोन केले. जेवढा तुला काय मस्का लावा लागतोय तुला बोलवायचं म्हणल्यावर. तू जरा मैत्री विसरला काय माझी? अरे मैत्री मग तू आमदार का खासदार आहे का? हातात काम बी मासत का नाही? म्हणजे तू ये म्हणला यायचं का आम्ही? म्हणजे तू दारातलं कुत्र आहे का आम्ही? नाही कुत्र नाही, पण तू आमदार खासदाराकडे बोलले की जाणार लगेच. कुणाकडे जात नाही. गणा कुणाकडे जात नाही. मी फक्त ओनली ईश्वराचा बघतोय. बाकी गणा कोणाचा बघतं बिकतं काय नाही. लक्षात. असंच आहे. आणि तुझं काम काय असतं रे? चावल्या पावल्या तुझं काम असतं काय? तू कोण आहेस? मला करा आला नाही माझ्याकडे. बरं बोल, मला दुसरं काम आहे. आता तुला माहितीये का तुझ्याकडे ऍक्सिडेंट झाला माझा. कोणतरी ब्रेक फेल करून ठेवला माझ्या गाडीचा. गाडी घेतली तू? चारचाकी? चारचाकी नाही रे, मग बुलडोजर. 2 चाकी सायकल आपली. सायकलवाल्या ब्रेक. हीच दुखणं आहे ना, ही दुखणं मिटवायसाठी मी तुम्हाला बोलवलं इथं. माझं आमचं दुखून
तुझं सुद्धा मिटणार आहे आणि आमचं माझं काही लय दुखणं नको. मिटवू नको. तू चांगला राहा फक्त. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर हरकत नाही. पक्का आता लाचार राहणार नाही, स्टाईल मध्ये, आयुष मध्ये आणि एकदम लॅविश मध्ये जीवन जगणार. हा तर अरे मग आता म्हणजे काय, म्हणजे सकाळपासून कोणी भेटलं नाही, रात्रीपासून कोणी भेटलं नाही, ह्या तुझ्या थपा ऐकून घ्यायला मला बोलावलं का तो इथनं? मला बी तसंच वाटतंय. थापा नाही, मेन मुद्द्यावर येतो. जमिनी काय काढली हाय का गिराय कोणी बघ पटकीन. काय म्हणला, काय करायचंय? जमिनी काय चीन काय करायचंय? इसलिया बघितलं का? येडा झाला येड. तुला सकाळपासून मीच गावलो का? दुसरं कोणी गावलंच नाही वय. अरे मी सिरियस बोलतोय, खरंच सांगतोय तुला. हसाय काय झालं? सिरियस बोलतोय? हो, इकायची माझी जमीन. होय का? बरं, जमीन विकून काय करायचं? मस्तपैकी हॉटेल नाहीतर कापडाचा व्यवसाय. आजकाल कसं एक ट्रेंड निघालाय, कापड दुकान नाहीतर असं मस्तपैकी हॉटेल, व्हेज नॉन व्हेज. प्रकाश व्हेज नॉन व्हेज हॉटेल रेस्टॉरंट अँड जमलं तर पुढे बार. अरे अरे अरे, तू व्यवसाय कर की. मी व्यवसाय करा तुला नाही म्हणतोय का? जमीन विकून? मग हाय का तुझ्या बापाने केलता का जमीन विकून व्यवसाय? नाही नाही, तू ती मग 25 लाख रुपये दे तू, मी करतो जमीन. नाही हो हो, दर की खिशात येत माझ्या. हो कुठे? 25 रुपये मागितलं 25 लाख मागतोय का तू? मग नाहीत ना तुमच्याकडे पैसे? करतोय ना माझा मी काहीतरी जमीन विकून काहीतरी. पक्या तू काय कर माहितीये का? हा बघ, तुला धंदा सुरुवात करायची का नाही, आधी शेती, त्याच्याबरोबर आता तू तुझा गायांचा बी जोडधंदा या, बरोबर. त्याच्याबरोबर तू काय कर, सुरुवात वडापावची टपरी टाक. आपलं हातरून बघून माणसानं पाय पसरावं. चहाचं टाक परत. व्हेज नॉन व्हेज अँड बार. अरे काय तुला करायचं या? अरे तुला सांगतोय, टेन्शन तिथली दारू पिऊन मरून जाशील तू. जमीन विकणं चांगलं नाही. हे बघ, तुला मी सल्ला द्यायला बोलवलेलं नाही, मी फक्त तुला सांगायला बोललो होतं की असं असं करतोय. बर काय बर कारण? तुझं काय कारण माझी जमीन विकू नको म्हणा? नाट लावायचे काय संबंध तुझा? मैत्री म्हणून म्हणायचं कशाचा संबंध तुझा? थांब 2 मिनिट थांब किसनराव. तुम्हाला सल्ला द्यायला बोला नव्हतं? तुम्हाला सल्ला द्यायला बोला नव्हतं? फक्त तुला सांगायला बोलले मी. म्हणजे मला सल्ला द्यायला बोलावलं नव्हतं? मला सल्ला घ्यायला पण बोलावलं नव्हतं? प्रश्नच येत नाही. मग तू द्यायला बोलावलं होतं तुम्हाला? होय रे, लाज वाटाय पाय तुला. डायरेक्ट तू म्हणतोय मला गाणं तुझं मी खपून घेतो म्हणून तू काय बी करायचं नाही सांगतोय तुला. माझी जमीन आहे, माझ्या बापाची जमीन आहे, मी इकेल फुकेल नाही तर जुगारात घालीन. तुझा काय संबंध? अरे पक्या, मुंबईला राहून इतकं विचार तुझा थर्ड क्लास होता ना असं मला वाटलं नव्हतं. अरे जी जमीन आज तू म्हणतो निकायची या, ती जमीन काकांनी कशी कमावली ना ते आमच्या डोळ्यासमोर आम्ही बघितलंय. अरे शिरड म्हण नको, मेंढर म्हण नको, पडल ते काम केलं, लोकांची मजुरी केली, रक्ताचं पाणी केलं. अरे खांनी बांधणी करून जमीन कमावली. तुला लाज वाटते का आज म्हणतोय जमीन इकायची? अरे पण तुम्हाला तरी कळतंय का मी काय करणार आहे? ती राहता असं ही तुटकी चप्पल तुझी निघती का? गॅरेज काढलं, धंदा केला, निघती का तुझी तुटकी चप्पल? मी कवर अशीच जिंदगी घालू माझी सांग तू? मी काहीतरी धंदा करून 4 पैसे कमवाय निघाले, तुमच्या पोटात दुखायला लागले. हो, आमच्या लय पोटात दुखते. आणि मी जर धंदा चांगला केला, हाती व्यवसाय टाकलं नाही तर कापड दुकान टाकलं ना, 1 एकर काय 4 एकर परत जमीन घेऊ शकतो. हो, होत नाही परत घेणं. जातो निघ नको. हो, आम्ही निघतो, त्यातलं बोल नको, आम्ही निघतोच लक्षात. आणि आमची जर ही तुटकी चप्पल असली ना तर आमची लक्ष्मी ध्यानात ठेवू. आम्ही जगाला असं सांगणार तरी नाही कमीत कमी. अरे जमिनीकून आम्ही बुटाडा घालतोय, जमिनीकून आम्ही गाड्या फिरवतोय. आलं लक्षात? अरे मी धंदा करणार आहे. जमीन कोण दावा करतो? जमीन कोण? बरं का? मग 25 लाख. आणि इथनं पुढं ना ही तुझी माझी शेवटची भेट असेल. असल्या विचारात मला बोलवू नको. आणि तुझ्यासारखा मित्र माझा नाही. मला बी गरज हा, तेच सांगतोय ना, आवाज वाढवून बोलू नका. इथं ढकलील नदीत. आलं का लक्षात? मग सांगतोय. हा जा, तुझा काय संबंध? नीट समजून सांग. ही काय उठा. चला किसने कशा नादीला तूच बरा आहे ना? काय असल्या भिकारांच्या नादी लागलाय? भिकाऱ्यांच्या. अरे भिकारी तर तुम्ही होणार. जावा गाड्या. थांबते. जावा जावा भिकाऱ्यांनो जावा. मला भिकारी म्हणताय? अरे भिकारी तर तुम्ही होणार आयुष्यभरासाठी. आणि पका पका बघा आता पैसा कसा कामाला लावतोय. आणि हे पका अख्ख्या बारामती तालुक्यात 1 नंबर व्यावसायिक होणार. बघा चेअरमन, ही नदी आणि नदी अगदी पायथ्यालाच आहे आपल्या शेताच्या. ही मोटर आपली 5ची मोटर आहे ही. बघा जाग्यावर हिथले इथं बटन, तिथं खोकं मोटरीचं, डायरेक्ट बटन दाबायचं असं राहणार पाणी. आयला पका सगळी व्यवस्था व्यवस्थित आहे बरं का. सगळं वाटतंय बी चांगलं, पण आता शेतीत तरी काय परवडतंय? शेती घ्यायची म्हटलं तरी अवघड आहे. कसं नाही चेअरमन परवडत ना? तुमच्यासारख्याला लागून जमीन आहे माझी, तुमच्या ह्याच्यात लगेच जमून जाईल. चांगली चांगली पिकं तुम्ही घेताच आहे की, परवडतच आहे की तुम्हाला.
आहे पण आता कसं आहे पाण्याचं ह्याचं शेतीत बी असं काय म्हणावं असं ना ह्याच्यापेक्षा फलटण बारामतीत एखादा फ्लॅट घेतला तर त्याचं डबल तरी होत्यात. ही शेतीत काय राहिले आता पहिल्यासारखं राहिले का? व्यवस्थित केली तर शेतीतच सगळ्यात चांगली आहे. आणि बरं तुम्हाला नसेल जमत तर तुमच्या काय पाहुण्या रावळ्याला सांगा. बघा माझं तर कसं म्हणणं आहे माहिती आहे का, ह्याला त्याला कोणाला जाण्यापेक्षा तुम्हाला शेजणी चांगली ना. हाय बरोबर, पण आता कसं आहे आताच मी सासरवाडीला बी 2 एकर जमीन घेऊन ठेवली. त्याच्यामुळे थोडं पैशाचा प्रॉब्लेमच आहे. पण बघू आपण सासरवाडीचा. सासरवाडीचा झाला बेताचाच झाला. देऊ जमून आपण भेटली मग. हा इकायची आपल्याला 1.5 एकर या मोटार बिटार सगळ्या सहित लिफ्ट्या सहित द्यायची या. बघा मग सांगा मला पाहुण्या रावळ कोणी असलं तर. चालतंय बघू सांगतो. चालतं येऊ का मग मी. हो आयला अमोल कसं काय करायचं ह्या जमिनीचं? कसं काय करायचं म्हणजे डोकं आहे का बटराचं खोकं आहे तुमचं? हा खुशाल म्हणताय कसं काय करायचं? अहो ही जमीन म्हणजे हत्तीचं डोकं आहे, सोन्यासारखी जमीन आहे आणि खुशाल म्हणताय. सोन्यासारखी जमीन आहे म्हणजे तो पैसे बी सोन्यासारखंच सांगेल की. मग तुम्हाला काय फुकटात देणार आहे का जमीन त्यो? काय बोलताय तुम्ही चेअरमन? अरे फुकटात नाही, पण एवढी जमीन घ्यायची ताकद आहे का आपली? किती म्हणला जमीन आहे त्यो? 1.5 एकर जमीन आहे त्याची. हा मग 1.5 एकर जमीन आहे का नाही? एकर तुम्ही घ्या, अर्धा एकर मी घेतो. तू घेणार अर्धा एकर? हा मी घेतो ना, पण एक लक्षात ठेवा, मी काय म्हणतो ते ध्यानात ठेवा. काय माहिती का, त्याला सांगताना काय सांगायचं की बाबा 1.5 एकर जमीन मी घेणार आहे. म्हणजे कोण? तुम्ही. बर. माझा उल्लेख कुठंच करायचा नाही. बर. आणि तो काय जमीन विकतोय कशासाठी विकतोय ह्याचं काय घेणं नाही तुम्हाला. बरं आता तू अर्धा एकर घेतोयस ना, तर तू एक काम कर, आता तू पाकाच्या मागावर राहा. काय म्हणतोय, काय आकडा आहे त्याचा ना, आकडा काढून घे, आपण घेऊन टाकू जमीन. त्याचं तुम्ही डोक्यातनंच काढून टाका, कारण त्याचं कसं काय करायचंय ते बरोबर नियोजन लावतो. लाव मग नियोजन. चल घेऊ जमीन. अहो मावशी पटापटा व्हायचं उर का की. हा हा सरपंच उरकतो घेतोय पटापटा तोडतो. अहो माय हा व्हायचं हात उचलता घ्या की. अवा, हात उचलता चाललाय. आमचं कामच चाललंय. तो आम्हाला हजरी बघितलं तर 200 रुपये काम चाललंय 400 रुपयाचं. आणि सारखं तुम्ही जर अशी कुरकुर का चाल तर आम्ही परत उद्या तुमच्या रानात देणार नाही. आता रे, असं काय तुम्हाला बोललो, फक्त पटापटा करा, मला दुकानावर जायचं या. अहो पटापटा पटापटा चाललंय. मग येणारच नाही म्हणताय हा, म्हणल्यावर. मग काय तर काय करायचं, 200 रुपये हजरी 400 रुपयाचं काम करून घेतात, परत पटापटा उरकान हात उचलान. आयला माय खरंय गाड्या, वाईट पटापटा केलं तर माझं दुकान उघडेल मी. अव वाईट उरका, घरचा असल्यागत हात उचला व्हायच. होय होय, घरचं असल्यागत उरकतोय हात. हा आणि काय तोंड बघून सरपंच करताय वय? सरपंच मनुष्यने तोंड बघून शिने घरकुल बसवताय वय? आमच्या सारख्याला गरीबाला घरकुल बसवा येत वय? अहो मावशी. बसवणाऱ्याला बसवलं 2-2, 3-3 घरकुल. हा आमच्या सारख्याला देताय का घरकुल? अहो मावशी तुमचं बी बसवायचंय. हा कशाचा बसता ते कामापुरता मामा म्हणतात नुसतं गोड बोलते ती. हा? अव ह्या महिन्यातच तुमचं काम करणार आहे मी. कशाचं करताय महिन्याचं? मतदानाला तेवढा येताय पळत घ्यायला. आता अवघड आहे राव. मग खरं काय? बसाव तू. बसवा. अगं आजे किती वेळा विश्वास ठेवायचा, या असंच बोलत आल्यात नुसतं थितालावाने बोलतात. नाही हा, तोड, तोड वांगी आता, तोड. बसवतो बघू म्हणले बसल्यावर. आता घरकुल. घरकुल बसल्या बघा येईन. अगं उरक की व्हायचं, हात उचल की. बया तुम्हाला एवढं काय झालं होतं तापायला? काय चाललंय तापाय का? झालं? सकाळपासून हाय एवढे 2 तरी कॅरेक्टर निवडून झाली ती का तुझ्याच्यानं? तर 2च हात आहेत का 4 हात आहेत? मला सकाळ धरणं तुकडा सुद्धा नाही पोटाला. मग तुला काय जीव नको म्हणलं होतं का मी? काटा टोचा टाचा हातात तेवढं लागावायचं. निवडू लागायचंच आहे. काय ते बाया नुसत्या कामगार ठेवावी का नाही असं झालंय मला तर. ती काय घरची बायको बिकू वैताव लोकांच्या बाया ऐकून घ्यायच्या तर. घरची बायको ऐकती का? आम्ही बघितलं की आता बोलले की काय व झालं तापायला लगेच. मग काय एवढं तापायची काय गरज नाही ना. का महिना माझ्या तो आयुष्याची केली पार ना. कशाची महिना म्हणून तर काम होईना. काम आता दुकानातलं करतोय, इथलं करतोय या. तू वाद घालत जाऊ नको माझ्या संग, तुला सांगतो या. ओ नाना, काय राव नाना, वांग्याची काट टोचायला लागली तुमच्या सगळी. ए ये पका. हा ये पका. काय म्हणतो या? काय ह्या वांग्याची अवस्था बाबा, लय नाना. बेकार झाली या. दुकानात शोधलं, रानात सगळीकडे शोधलं, हिथं बसला होय तुम्ही वांगी निवडीत. हा सकाळपासून. नाना मस्त जोडी बर का तुमची, राजा राणीची जोडी. हा हो राजा वांगी आणून देतोय, राणी वांगी निवडून देते, भारीच चाललंय राव. आमची राणी. काय म्हणतोय पका मग? काय म्हणतोय म्हणजे तुमच्याकडे काम काढलं नाना. काय रे? काय सांगायचं तुम्हाला आता.
शेती इकायची आपली का आहे का गिरायक? काय पक्या पेलेवाने बोलतो काय? आता ह्यात काय पेलेवून आलं तेव्हा? शेती कशाला ऐकायची? हाय काम माझं सगळ्याला ज्याला त्याला सांगतोय शेती इकायची कशाला इकायची कशाला इकायची. आपलं माणूस चांगलं माणूस म्हणून येतो विचारायला तर कशाला इकायची. द्या 25 लाख रुपये मग मला लागतात. अरे पक्का शेती मिळती का सांग बरं मला तू. नाही ना मिळत. येणं होतं का? नाही ना मिळत शेती. आयुष्य मिळतं का? हा सांगा पुन्हा पुन्हा मिळतंय का आयुष्य? आयुष्य नाही की मिळत. आणि मग तसंच मला आता हो का चौली पावलीवर कवर मी आयुष्य माझं घालू. मला तुम्ही कधी चारचाकीत बघितलंय का? माझ्या अंगावर तुम्ही कधी चांगली कपडे माझ्या बायकोच्या अंगावर दागदागिने बघितलेत का? अरे म्हणजे काय जमीन विकून दागदागिने करतो का? जमीन विकून चांगल्या चारचाकीत हिंडतो सांग बरं. मग तुम्ही 25 लाख रुपये द्या. 25 लाख द्या. मी काय काय करतोय पक्का? नाही देऊ शकत ना तुम्ही नाना. मग मी म्हणतोय तसं बघा माझ्या जमिनीला गिराईक. मी व्यवसाय करणार आहे चांगला मोठा पक्का. आणि त्या व्यवसायातून मी 25 लाख 30 लाख जी जमिनीचं माझी येतील जमिनीचं पैसे येतील त्याच्यावर मी धंदा करणार आहे आणि त्यातनं मी पैसे कमवणारच आहे ना. अरे कमवणार आहे बरोबर आहे पण हो जमीन इकली परत ती वस्तू मिळत नाही. तुला सांगतो आता ह्या कोरोना गेला माग. कोरोनात काय झालं पक्का माहित आहे का? काय काय जमिनी विकून गेली. पुणे मुंबई सगळं खरं आहे पण परत कोरोना लागल्यावर गावात आले तर त्यांना राहायला घर नाही का दार नाही. बर त्यावेळेस घेत होतं का कोण कोणाच्या? मी नाना त्याच्या 4 पाऊल पुढे जाणार आहे. म्हणजे काय करणार मी आता ह्या जमिनीचं भांडवल मोकळं करणार. मोठा व्यवसाय करणार जास्त पैसे कमवणार आणि गावाकडे येऊन जास्त जमीन घेणार. काय अडचण? काय घे पण हाही विकू नको माझं तर म्हणणं आहे बाबा. नाही नाही नाना मला आता हो का काय करायचंय पैसा कामाला लावायचा आहे. पैशाला असा मार्केटमध्ये टाकायचा आणि पैशानी पैसा असा ज्यात आणायचा हो आणि गले लट्ट मोठं व्हायचं. आता तू एक काम कर ना. तुला व्यवसाय करायचा एक नाही जमीन सोड आणि तू ऍडजस्टमेंट कर ना. तुझे मित्र असतील किंवा तुझे मुंबईचे मित्र असतील. ना ना सरपंच तुम्हीच माझे मित्र आहेत. 5 लाख द्या मग उसने काय होते. हो का काय पाडलं का नाही तोंड खाली लगेच? हारला का? काय नाना हो का तुम्ही तुमचं ज्ञानगाड्या तुमच्यापाशीच राहू द्या नाना. तुमच्यापाशी गिराईक नसलं तुम्हाला घ्यायची नसेल तर तुमच्या पाहुण्या रावळ्याला सांगा इकायची आपली. आणि तुम्हाला तर माहिती आहे जमीन कशी माझी. मला तर काय नाही घ्यायची बरं का. मी बघतो बाबा कोणाला घ्यायची असली तर सांगतो मी. अहो तुमच्या लागून बांधायला बांधे नाना तुम्हाला सोपं जाईल. हो बाबा आपण काय करतो जमिनीला पैसे नको का आता माझ्याकडे बी. चालते सांगा मग तुमच्या कोणी पाहुण्या हो रावळ्याला. सांगतो सांगतो. भाऊजी वांगी नाही व्हायचं कालवणाला. हे न्याचा पक्का न्याचा वांगी. वांगी नेऊ नाही की याला चांगलंच आहे कालवणाला वांगी फुकटच्या फुकट आहे का? अरे फड्या नको घेऊ दे का माझा दे मला डोक्याला ऊन. राहू दे की नेतो वांगी. नको 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 मला अरे परत वांगी आणायची ती. वांगी कशात नेऊ मग? आता वटीत नाही की असं करायचं वाटा. करतो हाय माहिती मला. न्याचा हे वांग्याचा मसाला वांग हे बनवायचं पक्का. वहिनी काय हो? चांगली चांगली वांगी निवडून काढल्यात का इकडं? अहो चांगलीच आहेत भाऊजी. का चांगली चांगली किडक्यातली निवडून काढल्यात? अहो अहो चांगली सारी किडल्यात वहिनी वांगी ही. अहो डाग पडलाय उलसा भाऊजी त्याला. डाग पडलाय आळ्या बाहेर आल्यात वहिनी. हा हो का बघा अहो त्यातलं अर्ध कापलं तर होतंय की चांगलं. अर्ध कापू त्यातलं. हे तुला नसलं चालत तर ह्यातली नाही बाबा. ह्यातली नाही तुझ्या जीवापेक्षा काय नाही नाही ना ना राहू द्या ह्यातली नाही ह्यातलीच नेतो. कापून कापून वांगी किडकं बाजूला काढून खातो. बरं सांगा तेवढं नाना बरं का मग हो, गिराईक सांगतो मी कोण आलं तरी बघतो बाबा. ध्यान करून तेवढी इकायची आपल्याला. हो फक्त माझं म्हणणं होतं नको. नाही नाही काय हे काय असली किडकी वांगी जलमण्यापेक्षा आपली इकलेली बरी. कटळून गेला जीव. बरं ऐक की बोलला की काय कर हात पाय तोंड धुवून आलो मी. लवकर कर जेवाय झालंय का मग? नाही आता करते की लगेच. बरोबर उरक लवकर. होय हो पण मी काय म्हणते ती पक्का भाऊजी नाही का म्हणले की जमीन ती काय काढली म्हणून हो घ्यायची का आपण? अगं आपण कुठं घेते काय होतंय माहितीये का? काय वस्तू घ्यायला गेलं काय जमीन घ्यायला गेलं का नाही गावातली माणसं काय म्हणते ती माहितीये का? बाजीनानाने काहीतरी ग्रामपंचायतीत अफराटफर केली. आता आपण इथं लागलो कष्ट करून मारायला. रानातलं करतोय दुकानातलं करतोय एवढं पळतोय तेव्हा 4 रुपये येतात आपल्याला. अहो पण मी काय म्हणते बांधायला बांधाय लोकांनी जी घ्यायची ती आपल्या बांधायला बांध शेजारी होईल असं म्हणून म्हणते. तर तुम्ही घ्या डोक्यात मी काय म्हणते ते. अगं मला बी वाटतंय की घ्यावी पण हे कोणी काय म्हणणं आहे आपल्याला. कोण कशाला काय म्हणते? बरं जाऊ दे बघू काय करतो. बघू काय कुणाला काय बोलू नको. मी ह्याच्यावर डोकं वाय चालावतो. हां आणि काय कर माहिती आहे का? पड्डीशी जेवाय वाढ हातपाय धुवून आलो लगेच. हां पाणी ये लवकर. बस झालं चला.
सिमेंट भरायला की गाडी एवढं त्यांच्या तेवढ्याच आहेत ना? बरं सिमेंट भरून घ्या. ना ना हा फोन करून बोलून घेतलं तुम्हाला तुम्ही. मी माझी कामं करतोय, दर्शनला खाया घालतोय. लवकर ये लवकर ये. काय लवकर एवढं? मस्त कामाचा आहे तो, पण काय झालं परवाचा विषय परवाचा जमिनीचा द्यायची आहे ना, मग इकायची की राव नाना. 100%. आता त्यात काय असतं अजून 100% आणि 70%? अहो घरी झाली का लंका वहिनीशी चर्चा झाली का? अहो माझी बायको नाना काय माझ्या शब्दाच्या बाहेर आहे का सांगा बरं तुम्ही? परवा हा बघा आमच्या दोघांची व्यवस्थित चर्चा होती कुठलं बी काम करायचं म्हणल्यावर. अशी मीटिंग होत असती आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेतो. आता जरी ती घरी नसली तरी फोनवर आमची ऑनलाईन मीटिंग झाली आणि तिने मला संमती दिली की एका जमिनीत. तसं बी माझ्याच नावावर जमीन आहे, टायटल क्लिअर. बरं असू दे. काय झालं परवा तू रानात आला, ते विषय झाला, तू बोलला तिथं, बायकोचा आणि माझा बी विषय झाला. म्हणजे तुमची बी मीटिंग होती नवरा बायकोची? मग बायको संग मीटिंग केल्याशिवाय आहे का काय? परत म्हणणार ही काय? ती म्हणली बघा विचार करून तुम्ही. तेव्हा मग ठरवलं आम्ही बी घ्यायची. बर बर. फक्त काय कर, तुझं नाही तोंड शेण कुणाला गावात कळून देऊ नको. नाही ना तुम्हीच घेतो म्हणताय काय? हो मीच की. मग काय मग विषय? आता कसं बघा बरं, तुम्हाला शेजाला लागू नये. तुम्हाला काय नुसतं एक पाईप टाकायचा की लगेच माझ्या रानात पाणी तुमचं बी. आणि आपल्याकडे तर मोटर पाणी सगळं जिथल्या तिथे या. आणि म्हणून तुम्हाला घ्या म्हणत होतो. नाही तर गावात बी अशी लई टापल्यात जमीन घ्यायला आपली. नाही आता. आणि जर तुम्ही कुणी घेतली नसती तर मस्तपैकी मुंबईचा एखादा डाकू घालणार होतो. डॉन डोन बिन आणतो का आणि काय करतो म्हणजे? नाही तुम्हाला हो का सांगत होतो मी. समजा तुम्ही आता वहिनीने सांगितली म्हणून तुम्ही घ्या तयार झालात, पण जर नसतं घेतली तर शेवटी आपण ते ऐकणार आहे. तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचा पका म्हणजे कसा पका आहे. डॉन टाकला असता एक आणि नाना मला डबल पैसे डबल आले असते त्याचे. असू दे, घेण्याचं नव्हतं. काय झालंय गावातली माझ्या वाईटावर बरीच माणसं आहेत. नाना बघवत नाही त्यांना. लय वाईटावर आहेत तुमच्या. बघवत नाही नव तुम्ही असा कधी रसा तळाला जाताय टपल्यात लोक. हे तुझं तोंड बंद ठेव. आता कोणाला काय बोलू नको जाताना येताना की असं असं झालंय, काहीच बोलू नको. म्हणजे आपल्यातल्या यावर कोणाला सांगायचं? कोणालाच नाही. चेअरमनला तर अजिबात सांगायचं नाही. चेअरमन तर सगळ्यात भंगार माणूस आहे, ध्यानात ठेव. बर शेणा नाही त्यो, त्याला तर माझं काहीच बघवत नाही. चेअरमनला मी अजिबात म्हणणार नाही बाजेनाना म्हणलं तुम्हाला भंगार म्हणून. अरे पक्या ही चेष्टचा विषय नाही, काय बोलू नको. नाहीच 1.25 लाखाचे कोणाला बोलू नको. तुला पैसे देतो, दस्त झाला की मग अख्ख्या गावात बोंबाला तरी चालतोय. बर नाहीतर नंबरपणे सांगतोय बाबा. एक नंबर. नाना तुम्ही माझी जमीन घेतली, मला जी काय व्यवसाय करायचा आहे ना त्याला जरा थोडीशी माझं तर मत होतं बरं का, जमीन नकोच काय होती, पण आता ठीक आहे बाबा. काय आता हो तुझी इकायची म्हणून मला घेतोय. राहू द्या, नका घेऊ तुम्ही तसं लय उपकार. मी डॉन आणतो. जा घेतली, आता झालं ठरलं. फक्त ती कसं असतं. ओके डन ना? हो डन. परवा जाऊ मग दस्त करायला. परवा दिवशी दस्त तोपर्यंत कोणाला बोलायचं नाही. ह्या कानाचा खडा ह्या कानाला नाही. चिडीचूप. तुम्ही काय बोललाच नाही, मी काय ऐकलंच नाही. चिडीचूप हितनं पुढं चिडीचूप. आळीमुळी चिपचिळी निघाता. चला होय ना. हा काय ही मी मागाच्या धरणं बघतोय ह्या भांड्याला. ही भांड माझ्या जर्शनला भुसा खायला होईल का? खायला काय येड्यागत बोलतोय? ही वॉश बेसिन आहे पक्का. हात धुयाचं ह्याच्यात कुठं हे घ्यायला होईल असतं. हात धुवायचंय वय. मग ह्याच्यातनं भुसा खाली जाईल की. फुटका माल सगळा नानाकडे. अरे फुटका घ्यायला तर काय अकलीचा भाग बी काय का नाही? मुंबईला होता का कुठं मशिरा काय होता कोण आणतो? ऐकीस ना. अरे 2 तास झालं तुझ्या हातात ही कोयता दिलाय आणि गुरांना तोडून खायला आण म्हणून सांगितले. तू इथंच काय बसला र? बघा मी एक सांगू का, ह्याने मला काय तोड वाटतंय माझे? काय तुझा गळा काप वाटतोय मला तुझा गळा. ए बावळ्या, अरे माझा गळा कापला तर तुला दररोज 20 रुपये कोण देणार? गळा कापाय निघाला माझा. अरे मला एक सांग, अरे तू जर ती जमीन फुकायची म्हणला ह्यांना काय खाया घाल तू ढेकळा? ह्यांना? अरे जमीन फुकले ह्यांना. ह्यांना फुकायला लागा सोनपर्यंत वैर लगा मुके जनावर येत लगा. ह्यांच्या जरा दया माया हाय का ना तुला? मुक जनावर आहे ना, मग इकून टाकतो की चांगलं कोणाला तरी शेतकऱ्याला. हे काय अजून एक आलं मुक जनावर? अरा पका शान तरी काढ जा की रे. शान काढत जा. काय झालं? अरे पाय भरला की शेणाने माझा. आला का शेणाने पाय भरला?
अख्ख्या गावात ना पकाच्या जर्शनचं शेण सारवायला नेतात, घर सारवतात घर, आणि तुझा पाय भरला म्हणून तुला वाईट वाटतं. अरे ही काय बघ की अरे तिकडे जाळ कर. शेंटेड शेण आहे माझं, शेंटेड. अख्ख्या गावात शेंटेड शेण घेऊन जातात लोक. अरे बोलून पडला असतं की सेंटेड शेण करतो. असं काय सेंटेड खाया घालतो काय तू? हो शेंटेडच खायला असतं, आणि ते बी मोजकच. सकाळपासून उपायशीत बघ त्यांचे पोट सगळे आत गेले ते. बरोबर रामल, हा आलता कशाला तू? हा बरं झालं. ते जमिनीचं बाबा कसं काय करायचं तुझ्या? आता जमिनीचं तुझ्यापर्यंत बी आता आलं का हे लोन सगळं? अरे ते दिवशी तर चेअरमन माझ्यापाशी तू म्हणला नाही. होतं मी चेअरमनला म्हणलं होतो. मी कुठं गेलो मग? अरे पण तुला घ्यायची का जमीन? चेअरमनला म्हणलं होतं मी. अरे जमिनीचा विषय काढला म्हणून मी तुझ्या पैसे आलोय. जमिनीचा कसं काय दर कसा काढलाय काय? तुला काय करायचं? तू का मधला दलाल दिलेला आहे का काय तो जमिनीचा दर काढायला? किसनराव आपलं शांत बसा जरा. तुम्ही हाय पेताड, गावात तुम्हाला नाही किंमत. आलं का लक्षात? हो किंमत कुणाला आणि कुणाला नाही. अमोलला लय किंमत आहे, लय किंमत आहे अमोलला. अरे किंमत आहे म्हणून तर तुला विचारतोय मी ना. कोण आहे तुझ्याकडे गिरायक? गिरायकात तुला काय करायचं? आमच्या पाहुण्याला जमीन घ्यायची. 2 मिनिट इकडे इकडे. काय नाचकापणा तुझा काय? 2 मिनिटं. होय खरंच गिरायक आहे म्हणतो चांगलं? अरे आमचा पाहुणाच आहे पाका. तुझा पाहुणा आहे? हा तसं बी जमिनीला दर आहेत का आता? सांग बरं मला. नाही जमिनीला दर तर आहेतच र. अरे माझ्या हत्तीच्या मस्तकासारखी काळी भोर जमीन आहे, तिथंच पाईपलाईन आहे, आणि लगेचच मोटर बिटर लगेच सगळं जिथले तिथे. हे बघ अमोल, तू जर माझी जमीन चांगल्या रेटने विकून दिली, तुला 2% कमिशन देतो तुला. पका तुला का जोडीदार माझा, आणि तुझं कमिशन घ्यायचं म्हणजे तर बेकार काम आहे. वा वा तसं नाही पवित्र. हो पाहुणा तर म्हणला जमीन नकोच घ्यायला, पण मीच त्याला उशाव घातला घ्या म्हणून. त्याला मी काय म्हणलं, हो का तुम्हाला जर नाही जमलं तर मी दारी धरीन. मी बाकीचं काय जमिनीची मशागत करीन. हायला अमोलला 1 नंबर काम केलं बरं का. तेवढी माझी जमीन आहे ना 1.5 एकर आहे, मी जमून देतो व्यवस्थित. परवा दिवशी बसायचं का मग? पाहुण्याकडे जायचं का? तुझ्या ह्याने माझं काय ना, जेव्हा तू म्हणशील तेव्हा. पाहुण्याला का फोन केला का नाही? पाहुणा येतोय. परवा दिवशीच बोलून घे, डन करून टाकू म्हणा. हा ओके चालते चालते. जा. झाला असेल तुझा सगळा नाचकापणा बोलून तिकडं. ए केसन मुत्यातलंच बोल. नासकापणा काय जाण जा दर्शनला तू खायला तोडून. तुला थांब 20 रुपये काय नाही तर करतो 20 रुपयाचा बी आणि क्वायचा बी तुझ्यात कामच करायला लागेल मला. अरे किसनराव माझी एकदा जमीन विकू दे, एकदा जमीन माझी विकली ना, अरे तुला अशी टिपाडानीच दारू पाचतो. टिपाडानीच दारू काय तुला ना, अशी सकाळ दारू, संध्याकाळी दारू, कालवणात दारू, तुला डोक्याला तेल लावाय दारू, अंगावर बॉडी स्प्रे दारू, कपडे सुद्धा दारूनीच धुवायची. ब्रँड बदलून. अरे तुझा ब्रँड एखादं बिल, पण तुझ्या दारू आहे माझ्या अंगाला कलबर सुद्धा लागून देणार नाही मी. इंटरनेट पेणार ना, जा जा मर इंटरनेट पी, नाही तर तुला इथं तोडीन मी. तुला का तू लगा बघायला का माझा जरा आदर्श गेला का? 1 गुंठा ऐकला नाही मी, रोज 20 रुपये मागून दारू पितो, पण गुंठ्याला कधी हात लावून दिला. घाण सवय लागली, घाण तुम्हाला भीक मागायची. घंटा ऐकलं नाही, घंटा ऐकलं नाही. अरे ठेवलाय कशाला? अख्खी जिंदगी तुझी बरबाद. आणि तू गुंटा ठेवलाय कुणासाठी? मेलो ह्यानं नाही का गुंटा वरती? जाळ कर तुझा, जाळ कर तुझा. अरे ह्यांना आकलीच कमी तर मी म्हणतो. गावातली सगळी बिंडो खेड्यातली वेडी, ह्यांना काय कळतंय तवा? प्रकाश कसा पैशाला कामाला लावतोय बघा आता. आणि नाहीतरी म्हणते तीच ना, हे सगळं परमेश्वराची देणगी, हे सगळं आपल्याला भाड्याने मिळतंय. मेले हे तर सोडून जायचंय ना, मग आपल्या आयुष्याची आयुष कधी करणार आपण? प्रकाश शेठ 100%च करणार. व्यवस्थित जरा टाकायची, व्यवस्थित. या खाली. जेसीबी बंद करा, पाहिला बंद करा. ती कोणाला विचारून राहणार घातलाय जेसीबी तुम्ही? चेअरमन कालच विचारलं होतं, कालपासून जीसीबी चाललाय ना, आज अचानक काय झालं? काल विचारलं होतं, कालचं काल गेलं. आज जेसीबी माझ्या रानात घालायचा नाही, पाईपलाईन न्यायची नाही. अरे पण झालं काय? काय झालं म्हणजे? एवढं दूध घोळ आहे का तुम्ही? तुम्हाला एवढं कळा ना का? लय पैसा उड्या मारतोय तुमचा. तर काय झालं काय तुम्ही सांगा ज्या मला. जमिनी खरेदी करायला माझा डोळा आहे, त्या जमिनीवर तुम्ही डोळा ठेवलाय होय?
कुठल्या जमिनीवर? पकाची जमीन. चेअरमन अहो ती माझ्याकडे येडं घालतंय, दुकानावर 2-3 वेळा येऊन गेलंय, घरी 1 वेळा येऊन गेलंय. माझी जमीन घ्या तुम्हीच, नाना घ्या. त्याच्या आधी ती सगळ्यात पहिल्यांदा मला भेटला होता, सगळं रान दाखवलं, हिर दाखवली. अमोल होता माय संग, अमोलला विचार. ती दाखवलं असेल, पण त्याचं काय म्हणणं आहे पक्काचं की नाना तुम्हीच घ्यावी, आणि मी बी ठरवलंय आता मलाच घ्यायची का तर बांधायला लागून माझ्या. काय नाना सांगताय तुम्ही? पक्का मग तू ह्यांना चेअरमनला जमीन द्यायची आणि तुम्ही खुशाला म्हणताय मला जमीन द्यायची? नाही का अमोल, तुला माहित आहे का काय? कशाला तू बोलतोय? माहित असल्याशिवाय बोलतोय नाना मी. तुला काय माहित आहे? ह्यांना जमीन द्यायची ठरलंय पक्काची. तुला आमल्या कळतं का? एक झपाटाची जिल ना असा गोल झपाट्याची भाषा करायची नाही ना. बोलू नको तू. रानात आमच्या उभा आहे तुम्ही, असलं झपाटन बिपटन म्हणायचं नाही अजिबात. चेअरमन रानात आहे म्हणजे काय? रानाच्या खालनं कुठल्याच कायद्यात लिहिलेलं नाही, रानाच्या खालनं पाईपलाईन. कायद्याचं जर मला आपल्या रानात जीसीबी नाही आता खालनं जात असली तर घालवा लाईन. अहो नाना एवढी कसली तुमची आररावची भाषा राव? एक तर त्या चेअरमनच्या रानात जीसीबी उभा केलाय तुम्ही आणि त्यांना दमदाटी करताय म्हणजे काय राव तुम्ही? सर लका आमल्या तू मधीच काय बी बोलतोय, त्यांच्या बाजूने बोलतोय तू जमिनीसाठी. जमिनीसाठी त्यांच्या बाजून नाही बोलत तुम्ही. मग तू मध्ये बोलू नको ना. तुझा काय संबंध आहे का आमल्या? अजिबात संबंध नाही. त्याचा कसा संबंध नाही? आपला माणूस आहे त्यो, बोलणार की त्यो होता त्या दिवशी तिथं काय झालं त्यानं बघितलं. मी 10 गोळा करून आणीन. चेअरमन नीट सांगतोय, जीसीबी चालू करा. काय अजिबात चालू करायचं नाही. चालू करा तुम्ही, मी बघतो काय करायचं ती. जीसीबी चालू करायचा नाही रानात. मी हाय असं जीसीबी पोलीस स्टेशनला घालवीन. मी ह्या खड्यात गाडीन. मग हाय तुझ्या रान माझा आहे, हितनं माघारी सुद्धा जाऊ द्यायचं नाही. तुझ्या रानात गाडीन मी. ह्याच रानात मी बी खड्डा घेऊन हितच पुरीन. चेअरमन नीट बोलायचं नाही तर मी काय करतोय अजिबात चालू करायचं नाही. मग चेअरमन मी सांगतोय बरं का, तसं आपल्या रानात येऊन काढतंय कुणाला? मग कोणाला काढतंय? मी कायद्याला दाखवीन. काय नाही तसलं कायदा बिदा म्हणजे काय? माझ्याच रानात येऊन वर अजून कालवा करताय. माझ्यामुळे ना. अहो नाना तुम्ही का लोकल गुंड बिंड आहे भांडायला? अहो गावचं सरपंच हे तर हात ठेवा की. त्याला काय नको माझ्या रानात येऊन तो जीसीबी घालतोय. त्याला म्हणलं कशाला घातलं तर दगड उचलतोय, ढेकळं उचलतोय म्हणजे काय मोकळा लागली वय? कालपासून मला एक सांगा, तुम्ही पाईपलाईन करताना विचारलं होतं का? मग कालपासून जीसीबी चाललाय तेव्हा डोळं जळलं होतं वय याचं. बरं काय विषय भानगड काय चेअरमन? गाना त्या पकाची जमीन घ्यायला पकानं सगळ्यात पहिलं मला विचारलं होतं. पकाची जमीन घ्यायसाठी तयार झालो, पैसे गोळा केलं आणि ह्या नानानं मध्येच गोळा केला. नाना म्हणला मी घेतो. नाना कोणा जमीन घेताय? पक्का माझ्याकडे 4 येडं झालं त्याचं. मला म्हणला जमीन घ्या तुम्हीच नाना. शेज वय तुमच्या, ह्याला राग यायचं काय संबंध आहे? मग किती तुम्ही स्वार्थी असाल दोघ जण. दुसऱ्या जमीन मिळते मग लगेच वासा वासा करता यायचं वय. अरे पण लागा गाना तू तर बोलूच नको का? तू बोलूच नको का? बोला काय संबंध आहे? तू घेणार आहेस का? अरे पण पक्का ह्याला बी मानला, चेअरमनला सुद्धा मानलेत. अरे आंबल्या ऐकून घ्या का? 2 मिनिट थांबता तुझ्या पाया पडको दोघाच्या बी. अरे काय लागा तुम्ही गावातली प्रतिष्ठित माणसाला का आणि कुत्री कळवंड्यात कळवंटाय. अरे कुत्री बरी तुमच्या दोघापेक्षा. आवाज बंद करा. मी काय सांग तुम्हाला कळलं का? आंबल्या त्या पाक्यानं तुमच्या दोघांना आधी लावलोय. अरे तुम्ही जमिनीचा 7 चेक केला का? अरे त्यात 20-25 नाव आहेत त्या 7 हा. अरे ते जमीन लापड्यातली जमीन आहे, कुणी घ्याय ना त्याला. अरे ते तर म्हणलं सगळं माझ्या नावावर आहे, सगळं 7-12 ओके दाखवतोय तुम्ही. विश्वास ठेवला तुम्ही? अहो पक्क्यासारखा लबडा की हिंदुस्थान माणूस कोण आहे का? अहो ती जमीन लिगली आहे का? कुळ कायद्यातली जमीन आहे, इकता बी येत नाही, कोणाला घेता बी येत नाही. मूर्ख बिरक जाळ लागून गेला का तुम्ही? ना मी मूर्ख नाही. ही दगडी घेऊन जर अंगा उराव येत असली तर मी का बसील वय? तुडील एखाद्याला. बरं तोडा जाऊ आतमध्ये. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. आणि चेअरमन तुम्हाला ते पटाय पाहिजे ना. रामदेला का समजून सांग काय करणार घेऊन ती जमीन? अरे मी ती मग धरणं सांगतोय का ह्यांना ती पक्का ह्यांना बी मानलाय चेअरमनला तुम्हाला जमीन द्यायची. नाही अरे मी सांगतोय ना. अहो मी नसती घेतली का? मग मी नसती घेतली का? अहो ती जमीन लपड्यातली चेअरमन बाजीनाना लपड्यातली जमीन आहे, तिला कुणी घ्याय ना. या येडवेड झाला काय तुमची? आम्हाला काय माहित कसं आहे काय? ही माझा अर्ध्या तासाचा घोटाळा केला, ह्याच्याकडून बाहेर गेली मी. चालू करा. नाही अर्धा चालू करा. हे आपलीच माणसं गाव पातळी होत राहतं. दादा का चालू करा म्हणजे काय? ही असं मिटतंय का? आणि ही माणूस ढेकळे घेऊन आमच्या अमोलला दाबला, ही केलं काय करायचं आम्ही? तुम्ही बी त्यांना कशाला त्यांच्या अंगावर जायचं? चालू जीसीबी दगडी घेऊन येताय. आज माझ्या गाव आहे ताब्यात आणि माझ्या नादाला लागताय. गाव ताब्यात असला तर आम्ही काय वाटत पडलोय? मी काय सांगतो या चला दोघं चला इकडे या. राहायला का तुम्ही भांडत बसलाय? चला
पक्या बघा तुझं सगळं पुती पण ऐकलं. तू चालायला का आता इथनं? थांबू नको 2 मिनिटं थांबू नको. निघ निघ. चालायला लाग म्हणजे काय त्या दिवशी तर मला दुसरी तुटली चरा चरा बोलत होता. हा जा तू जा जा. तुला लय दोस्त मिळतील. जातो इथनं पण गणा लय दोस्त मिळते मला. पैसा बी लय मिळेल मिळेल ना. पण तुझ्यासारखा दोस्त नाही लागा मिळायचा. हा बघितलं की आम्ही अरे त्या दिवशी तुला का गोळीच होता. हे जा म्हणला का. सॉरी ना गणा. सॉरी सोड. सॉरीचा बच्चा. रुसला काय रे तू? रुसला माझा माल हसून गाली लाल गोर गोर गाल. खैर पक्या अरे तुला मी का माल दिसतोय वय कपूरगी बिरगी तुझ्या पुढं. रुसला माझा माल. माल नसला तर तुझ्याशिवाय माझा ताले केला का? अरे तू माझा सुट्टीला आहे तरच माझा तालेला का? नाही आता तुझा ह्याच्यात माल आहे त्याच्यामुळे तुझा ताल वाढणारच ना. नाही गणा हे बघ ही कवर अशी जिंदगी आपण अशी गटरात जगायचं. सांग बरं आपल्याला बी नको का आयुष करायला. अरे आपण शेतकरी म्हणून कवर शेतकरी म्हणून घ्यायला बी चांगले सगळं ओके हाय का बाजार कशाला तुला बघायचं का? थांब 1 मिनिट ऐक. हे बघ बाजेनाच्या गोठ्यात गेलतो. हा बाजेना ना दुकानातला त्यांचा धंदा बंद करून वांगी वाहत होता. हा तिथली ही चिठ्ठी आणली मी. केवढी चिठ्ठी बघू की 3 डाग गेल्यात वांगी. 3 डाग भाव बसला त्याला 100 रुपये क्विंटलला म्हणजे 10 रुपये किलो वांगं पडलं. 300 रुपये झालं. 300 रुपयामध्ये हे बग एकूण खर्च गेला 120 रुपये. 120 रुपये कशाचा खर्च गेलाय? मापाई भाडं तोलाई हमाली बिमाली 120 गेली. खाली राहिली 180 रुपये. काय करायचं सांगतो? हा अरे बाजीनानानी 40 लाखाची 1 एकर शेती त्यात गुतवली. अरे आणि काय हातात आलंय? अरे पक्या मी काय तुला सांगतोय ऐक. अरे या महाराष्ट्रात कित्येक जणांकडे शेती आहे. कित्येक जण शेतकरी इथं. मग प्रत्येक जणाला अशी अडचण येते. मग प्रत्येक जण जमिनीत काय काढतोय वय? अरे प्रत्येक जण नाही कधी पण मी काय करू? मला दुसरा हाय का पत्ता सांग बरं कशाचा? असंच भिकाऱ्यासारखं मला करावं लागतंय. अरे माझं एकच आहे तुझा कळकळीची विनंती आहे माझी की जमीन विकू नको. तू दुसरं मला काय बी सांग मी 100% त्यात हो करीन. हे बघ गणा तुला माहिती आहे तुझ्याशिवाय मी नाही माझ्याशिवाय तू नाही दुसरी आपली गैरी. पण मला मोठा व्यवसाय टाकायचा आहे. मला पैसे कमवायचे. ऐकी बरं थांब तू जमीन विकली आणि मोठा व्यवसाय टाकला आणि बुडला म्हणजे त्याला बी गेलं तूप बी गेलं आणि हाती दुपाटणं उरलं. बुडत कसं आहे? बुडत नाही. अनुभव आहे पक्का एवढा. अरे एवढ्या हॉटेलात आता पतर जेवलोय बिवलोय. हॉटेलातला रुबाब बघितलाय. अरे बेट खाली टाकी बेट झाली डोक्यात. बाकी अनुभवी काय रा अनुभव आहे तुला? डोकं फुटन. फुटपातला वडापाव खातो तिथंच फुटपातला झोपतो. काय रा अनुभव आहे? मला माहित नाही वे मी मुंबईचा आहे मी मुंबईचा आहे. हा 2च मिनिटं. IPL संपल्यावर बॅट बघू ती परत माघारी. अरे ऐक की दोस्त आई हे बघ मी जर हॉटेल टाकलं किंवा कापडाचं दुकान टाकलं श्रीमंत झालो अरे तुला बी मिला का काहीतरी मदत करील की का टेन्शन घेतो तू? अरे नको लागा पाक्या. बघ मला मदत करशील तेव्हा करशील पण मित्रा तुझी शेती गेली उद्या तू रस्त्यावर आला तुझी बायका पूर रस्त्यावर आली तर तू सांग मित्र म्हणून कसं तुला मी बघू शकतो? तू विचार कर ना तू. अरे ही जमीन आपली काळी आहे. अरे आज नाही तर उद्या पिकल या विचार कर तू. उद्या कधी? ऐक उद्या कधी? अरे उद्या म्हणजे पुढच्या वर्षी पिकल त्याच्या पुढच्या वर्षी पिकल पक्या. अरे शेती आपल्याला लय देते र. आपण जाताना 4 किलो धान्य शेतात फिरतो आणि आणताना 4 पोते घेऊन येतो. पण त्या 4 पोत्यात माझं भागत नाही. अरे कसं भागत नाही? महागाई वाढली. अरे पक्या आपल्या संतांनी काय सांगितलंय? ठेवी तैसे राहावे चित्त असू द्यावे समाधान. तुझं चित्त समाधानी नाही. नाही हे पण मान्य आहे मला. त्यांचं बी काही चुकीचं नाही. पण समाधान मानतोच कसं का? जग चंद्रावर गेलं. काय काय डिमांड वाढल्यात लोकांची. आणि मला सांग आपण शेतकऱ्याच्या पोरांनी सुद्धा मॉलमध्ये जावं मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघावा AC मध्ये फिरावं नको का आपल्याला ही स्वप्न करायला? सांग माझी कशी स्वप्न ही पूर्ण होणार? तू मी ठेवतो जमीन सांभाळतो जमीन राखतो जमीन ह्या स्वप्नांचं कसं करणार तू सांग? हा लय बेकारीला का? बरं बघ तू म्हणतोयस ना तुला व्यवसाय टाकायचा बरोबर. तू व्यवसाय बी टाक माझा त्याला 100% सपोर्ट आहे. पण आधी आपण काय करू माहिती का? ज्यांनी व्यवसाय टाकलेत ना त्यांच्याकडे जाऊ त्यांना भेटू. आता तुला काय व्यवसाय टाकायचा? कपड्याचा आणि हॉटेलचा. हॉटेलपैकी कपड्यावाल्याला भेटू त्याला माल कुठनं येतोय मटेरियल किती कुठनं येतंय गल्ला किती होतोय ते विचारू. हे सगळी माहिती काढणं सगळी माहिती काढू. हॉटेलवाल्याकडे बी जाऊ हॉटेलवाल्याची माहिती घेऊ आणि मग त्यांना जर बाबा चांगलं वाटलं तर तुला चांगलं वाटलं तर बिंदास टाक तू. मग दोघात पार्टनरशिप मध्ये फेपटे नाही नको ऐक की पार्टनरशिप करण्यापेक्षा ना तुझ्या हॉटेलमध्ये मी वेटर म्हणून काम करतो. मग एक काम कर मी मुंबईला ज्यावेळेस ताजमहल हॉटेल विकत घेईल ना हा त्यात मी तुझ्यासाठी एक जागा खाली ठेवतो.
माझी जागा खाली ठेवतो हो मग डायरेक्ट तू मॅनेजरची ठेवणार आजची वेटरचीच ना. अरे मॅनेजरची स्वप्न बघतोय खुशाल. म्हणजे गुण जाणार नाही तुझं. असू दे इथं फिटर होतो तिथं वेटर म्हणून राहतो. ही एक फरक काय तवा. तुला त्याच्याशिवाय येतं तरी काय दुसरं. येतोय ना आता आपण जायचं ना हॉटेलमध्ये लगेच. चला हस की जरा थोडासा हस की. असं काय हसतोय नीट हस जरा खुलून असं गुलाबाची कळी हसल्यासारखी. मूर्ख असं कसं हसते. झालं का झालं समाधान तुझं. हा आला मला काय वाटलं असं पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागेल म्हणून ना. अरे मिठाचा खडा लागल म्हणजे हा तुला म्हणत होतो मी. अरे व्यवसाय करणं इतकं सोपं नाही पक्या. दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आणि तू तू काय म्हणतो या जमिनी कायची धंदा टाकायचा मग या मोडून खेळा करायचा. अरे मग मी कधी माझ्या आयुष्याच्या जिंदगीची आयुष करायच्या. तुला बुटात टाकेल आता जिंदगीची आयुष करायला निघालाय. अरे शेण्याच्या पोटचाच का तू. हा मी काय म्हणतोय का ना हा हे कापड दुकानात जाऊ दे. हॉटेल व्यवसाय म्हणलं होतं का नाही मी. अरे मला माहितच होतं कापड दुकानात लई परवडणार नाही आपल्याला. त्याच्यापेक्षा आपण ना असं मस्त हॉटेल टाकू. आणि मी आज हॉटेल टाकलं ना उद्या त्याच्या उद्या 2-3 वर्षांनी ताजमहलला मी फाईट देणार. हा अरे पाक्या कुठं गेला तर पावसाला पाण्यात तीनच पावसाला तीनच पण मला चौथं पाणी शोधायचंय. तू चल माझ्या बरोबर हॉटेल आपण शोधू. अरे नको ना का नाही चल माझा दोस्त आहे का नाही तू आहे का नाही. मी तुझ्या बरोबर अशा मला नाही वाटत ही माकड उड्या हाणावं लागतं. चल 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 चल. शेठ नमस्ते. नमस्कार नमस्कार. काय म्हणताय काय काय नाही द्यायचं नाही काय थोडं काम होतं. बोला काय काम. काय नाही हॉटेल कसं चाललंय आपलं हे. बरं चाललंय चांगलं चाललंय. चांगलं चाललंय का. चांगलं चाललंय का अजून चांगलं चाललंय. एक नंबर चाललंय. एक नंबर चाललंय. हा किती घालला होता दिवसाचा. नाही काय ही कर चांगलं चाललंय का पक्या. पण असं दे की अरे तू विचार की नंतर ना तू काय कर आधी हॉटेल सिस्टीम कशी ते बघून ये. किचन कसं आहे हो हो बघतो बघतो. मला सांगा असं पैसा पाणी कच्चून मिळतोय ना. हाय बऱ्यापैकी मिळतो चांगला मिळतो. चांगला मिळतो गाना म्हणलं होतं का ना मी तुला. आलो मी चेक करू जरा येऊ का बघून. जाऊ आहे पलीकडे किचन. कोणी पाठवणार का कोणी मला बघायला. आहेत मुलं दाखवते दाखवेल ना. दाखवते जाऊ. बघ बघ जरा शिक 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 शिक. अहो काय राव शेठ कशाला म्हणला चांगलं चालतंय म्हणून. का काय झालं. अहो ही माझा दोस्त ना निव्वळ मूर्ख या. निव्वळ म्हणजे निव्वळ मूर्ख या. काय झालं. अहो तुम्ही विचार करा हॉटेल तुमचं चांगलं चालत बी असेल आणि चांगलं चालतं बी त्याच्याविषयी काय अपवाद नाही. पण तुम्ही सांगा शिव म्हणतोय जमीन विकायची आणि हायवे रोडला हॉटेल टाकायचं. सांगा बरं तुम्ही जमीन विकून धंदा टाक. चुकीचं. जमीन ही विकायची नसते जमीन ही राखायची असते. हा तुम्हाला एखादा जर छोटा व्यवसाय टाकायचा असेल तर लिंबू सरबत नाही तर वडापावचा हातगाडा टाका. काहीतरी अहो छोट्या व्यवसायापासूनच मोठा धंदा चालू होतात. एकदम जमीन विकायची आणि व्यवसाय टाकायचा तुम्ही आणि नाही चालला तर झालं म्हणजे हा याच्यात बी अवघड होईल. म्हणजे हा ही बी निघून जाईल. त्याला हीच मी गेले 8 दिवस समजून सांगते बाबा जमीन विकू नको तुला व्यवसाय टाकायचा आहे ना तर छोट्यापासून सुरुवात कर ना. पण ह्याला डायरेक्ट राजेशाही थाटच ताजमहल बांधायचा आणि ते ताज हॉटेल टाकायचं नाम करायचं. आता माझं एकच काम आहे माहितीये का. तो माघारी आला का नाही की त्याला फक्त काय सांगा तुमच्या पद्धतीने कसं पाठवायचं तसं पाठवा. फक्त म्हणायचं हॉटेल चालत नाही एवढा काय धंदा नसतो म्हणायचा. मी माझ्या पद्धतीनं काय सांगतो काय अडचण नाही. जमिनीचा विषय म्हणलं की नाही तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीने पटवून सांगा काय चालतंय. ठीक सांगतो मी सांगतो. आलाय ठीक बाकी हा काय लागा का ना हॉटेलची सोय केली शेटजीनी. एवढे चकाचक व्यवस्था सगळी साफसफाई स्वच्छता टापटीप असंच हॉटेल टाकायचंय मला बी. असंच स्वच्छता ठेवावीच लागते. लय पैसे घालवले असतील शेटजी तुम्ही. चालतं जातं धंदा टाकायचा म्हणल्यावर थोडस हा पैसे खर्च करावा लागतात. बरं मला एक सांगा तरी दिवसा साधारण किती धंदा होतो. का काय अडचण आहे कशाला पाहिजे तुम्हाला धंदा. त्यांना कवर कवर नुसतं चौकशा करतोय. सांग की आपला काय मुद्दा आहे. हो हो डायरेक्ट आता मुद्द्यालाच हात घालतो. काय झालंय माहितीये का ही माझा जोडीदार आहे प्रकाश. तर ह्याला काय झालंय माहितीये का हॉटेल टाकायचंय हायवे रोडला. हॉटेल हो मग माझंच गेट चालू आहे आता तुम्ही बघून आलाय. आता तुमचं चालवायला हो का तुमचं चांगलं चाललंय ना. कशाचं चांगलं फुटागाने हॉटेल झाल्या धंदा आहे का इथं हॉटेलला. हा तुम्ही हॉटेलमध्ये फिरून बघा कस्टमर आहे का काय.
अहो मगाशी तर जाताना चांगलं चाललं ते होतं म्हणायचं की. असतं. जाताना चांगलं आणि येताना लगेचच पार फटांगण. आपण ते म्हणायचं असतं कसं चाललंय काय माणूस बरं चाललंयच म्हणतो हा. सगळं कोण सांगतंय का चांगलं नाही नाही चाललंय? मला वाटलंच होतं तुमचं काहीतरी सगळं लबाडी म्हणून तर म्हणतो सगळ्या खुर्च्या रिकाम्या का पडले तिथं सगळं. कळलं ना तुला आता? अहो, धंद्याचं काय सोपं नाही राहिलं. तुम्ही कोटभर रुपये किंवा काय काय दुसरं टाकण्यापेक्षा ह्यांचंच घेणं चालवायला सगळा आयटा सेटअप ही आहे. जाळ झाला मोकळ्या खुर्च्यांकडे काय बघत बसू का मी नुसतं. आयला म्हटलं चांगली सोय केली टीव्ही लावली. अरे मला तर पुढे टीव्ही लावायची होती. अशी गिराईक जेवतेला मी टीव्हीवरती सनी देओलचा पिक्चर बघत बसल. कशाचा पिक्चर बघत बसतोय आता. आपली शेती केलेली बरी. शेतीचं एक नंबर आहे. सोपं नाही धंद्याचं. धंदा आज आहे ना उद्या नाही. काय बोलताय? हा अरे 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 आम्ही तर लय वाशेने अहो आलो. किरकोळ आम्हाला वाटलं धंदा एवढं फक्त मोठं तुम्ही हॉटेल चालू करू शकता. होय. तुम्हाला तर काय बोललोयच मी. नाही लिंबू नाही सरबत प्रकाशरावला आपण- किरकोळ जमत नाही. अहो हा लिंबू ना. सरबतापासून नाही हो, नाही. तुम्ही हे. हातगाडा हे हातगाडा आणि हो प्रकाशराव टाकला हातगाडा. मग? एवढे बिडक काय तुम्ही असलं तर त्याला अजिबात सांगू नका. एका वेळेस हातगाडा ह्यो टाकीन. हा आम्ही ढकलू शकतो. प्रकाशराव अहो हातगाड्यावर झोपतील ती मुंबईत पण हातगाडी ढकलायची नाहीत राव. अहो धंदा किती कुठला असू द्या बारीक असू द्या मोठा असू द्या धंदा हे व्यवसायचा मग माझं काय ना जरशाचा धंदा किती मस्त आहे तोच करतो मी. आम्ही आज एक जळलं नंबर त्या आहे हॉटेलचा उलटं धंदा. करायची. हा, आता कसं बोला पाक्या नको आपल्याला. शेती आणि त्या शेतीला जोडधंदा गायांचा दुग्ध व्यवसाय धंदा एक नंबर. हा हाय तर बाजार जरा शेतकरी- दुधाला माझ्या कमी हा. पण मी घेतो ऍडजस्ट करून. आपल्याला शेती केलीच बरी बरं का. हो हो मी- कधी तू चालू आहे. नको 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 तुला घ्यायचं का. नाही नाही मला कुठं एवढं मला हॉटेल नाही, घ्यायचं टाकायचं नाही. असेल तरी नाही द्यायला तयार आहे तुम्हाला. हा मग काय घ्यायचं तर असेल घे तर ना घ्या. जाऊ का लगेच मी नाही घरी? लेपे द्यायला होईल. येतो का. कळलं ना तुला आलो की मी लगेच. धन्यवाद बरं का शेठ. असू द्या असू द्या. अहो आमचा जोडीदार तुम्ही भूमिहीन होण्यापासून वाचवला. अहो काय याच्या मुरघा डोक्यात कोणी खुळ नाही, नाही, घातलंय? अवघड आहे. जमीन ही विकायची नसती पिकवायची असते ती लय महत्वाचा विषय. अहो, तीच माणसाने ह्याला कधी सांगतोय जमीन मी. विकून कुठलाच धंदा करू नये. हा आता आपला हॉटेलचा धंदा बी हाय चांगला व्यवस्थित चाललाय पण आता तुमच्या मित्रांसाठी सांगावं लागला. असू द्या की चांगलंय की मी म्हणतोय त्यांनी एक नाही 4 हॉटेल टाकू द्या नाही, पण 100% स्वतःच्या बरोबर. खिशाने कमवून पैशाने नाही, खरंय, कबाब खरंय. दादाची जमीन विकून. 100% खरं आहे. नाही, चालतंय, येऊ जमीन का? नाही. ओके ओके ठीक आहे चालतं. धन्यवाद हा. हो काय अडचण नाही. ओके. आयला नाना गणानं त्या दिवशी गाड्या आपल्याला येड्यातच काढले. का 7-12 मी जाऊन सगळा फलटणला चेक करून आलो. खरं 7-12 सगळा क्लिअर आहे पकाचा. कधी त्याच्या नावावरच आहे स्वतःच्या सगळं. आपल्याला नुसती दिशाभूल करण्यासाठी गणानं आपल्याला त्या दिवशी बरोबर ही केलं. मग असं करू की ठेव का चेअरमन आपण एकाच समुद्रातली बलाढ्य लोक आहे आपण दोघं. आता आम्हाला बी आपल्यात घेऊ अर्धा एकरचा खटका उडवून टाकू 1.5 एकरात. नाही ना ना म्हणतात ती पट्टे मला बी बरं का. चालेल तसं करू. त्याला भांडण वाद करायचं ते एकाच गावात राहायचं उगं डोक्याला ताप नको. असं करू डायरेक्ट अर्धा एकर तिघात घेऊ. काय बसतील ते पैसे सगळं आपलं क्लिअर करू. चालेल एकच दस्त करून टाकू ते आणि रोज एकमेकाची जाऊ तोंडं मग पकाकडेच. आणि मग जाऊ पकाकडे चला. तिकडेच जाऊ. बरं पाक्या बघितलंच ना आता कपड्याच्या दुकानात गेलो हॉटेलमध्ये गेलो सांगितलं ना धंद्याची काय परिस्थिती आहे ती. अरे सगळीकडे कॉम्पिटिशन झालंय. फुटा दुकानं झाली तर हां धंदवाले सगळ्याची कंपार्ट मोडली ती. आणि तू म्हणत होता जमीन विकायची आणि धंदा टाकायचा म्हणजे आगीतनं उठायचं आणि फपोट्यात लोळायचं. हां होईल का. होईल का नाही अजून तुझा विचार बदलतो आलं का लक्षात. पका पका इकडे ये रा. काम आहे तुझ्याकडं. का हो ना काय म्हणतोय. पका तुझ्याकडेच फक्त काम आहे म्हणलं ह्याच्याकडे नाही म्हणलं. का तुझा तुझा म्हणजे काय ते मला बी कळू दे की सांगा की माझ्या समोर. पर्सनल काम आहे. होय पर्सनल काम आहे होय. मला माहित नाही तुमचं पर्सनल काम काय आहे ती. तुम्हाला पक्क्या जमीन घ्यायची का. जमीन घ्यायची का हेच पर्सनल काम आहे ना. जमीन घ्यायची का म्हणजे हा? तू आमची दिशाभूल केली ती केली ना आता तुझं काय गरज आहे रे इथं. मी दिशाभूल केली होय तरी म्हणलं पाय उचलून 3 माकडे इथं का आली ती. हा पका ह्यो माणूस तुझ्या लय वाईट आहे. ह्यानं आम्हाला काय सांगितलं पकाच्या 7 बेरा क्लिअर नाही त्याच्या आत्याची ह्यांची सगळ्याची नाव आहे ती इनामी मिळलेली जमीन आहे. नाव होत नाही. अरे पक्या मी सांगितलं पण लका मित्रा तुझ्या फायद्यासाठी सांगितलं त्यात माझा काय सुद्धा वाईट हेतू पण नव्हता. माझी इकायची जमीन आणि ती हाणून पाडली तो. अरे हाणून नाही का कदाचित मला वाटतंय गणाला जमीन घ्यायची असेल. अरे बघितलं का लका मित्रा. अरे मी तुमच्यासारखा ना नासक्यानं जमीन घ्यायला कोणाची बी आलं लक्षात. 7-12 क्लिअर असताना तू का म्हणला बरं त्याच्यात प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मी म्हणलं की ह्यानी विकू नाही म्हणून तुम्ही घेऊ नाही म्हणून. आता काय आम्ही काय बळ मागे लागलोय का.
हो का, मी सांगितलं ना तुम्हाला त्याची जमीन काही ऐकायची नाही, झाला व्यवहार कॅन्सल झाला, चला जाऊ द्या. अरे जाऊ द्या म्हणजे अरे जमीन घ्यायसाठी आम्ही 3 जण अर्धा एकर जमीन घ्यायसाठी दुसऱ्याकडनं लोकांकडनं पैसे घेऊन आलोय ना, आता इकायचे नाही म्हणतोय म्हणजे कसं काय? मी तर माझ्या दुकानाच्या ह्याच्यावर कर्ज काढले. कर्ज काढलं दुकानावर, आहे का नाही? हो. आणि तुम्ही तर नाना इकू नका म्हणत होते की जमीन. मग कर्ज काढलं, याचा बाट्यानी पैसे आणलं, जमीन घ्या बरं, जे पैसे आणलो म्हणायचं इकू नको. बरं तू मुंबईचा गुंडा आणून आमच्या शेजारी बसवत होता, म्हणला मी कुणी नाही घेतली तर मी मुंबईचा एक माणूस आणील, गुंडा आणील आणि तिथं नाही झाली माझी ती गलती की मी जमीन इकायला काढली होती. काय बोलतो? पण गणा तू जमीन ऐकणार अजिबात ऐकणार नाही का? तुझ्यासारखा सच्चा मित्र असल्यावर जमीनच काय, मी माझ्या जमिनीतला एक खडा सुद्धा ऐकणार नाही. वा 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 मित्रा, हेच पाहिजे होतं. तो माझ्या डोळ्यात अंजन घातला, अंजन. अंजन ना? अरे मी प्रत्येक वेळेस डोळ्यात अंजन घालील. पक्का मग आमचं काय म्हणणं होतं का? आम्ही म्हणत होतो का आम्ही का बळ गेलो तू का एक म्हणून? हे बघा, मला जमीन काही ऐकायची नाही. जरी इकत असलं ना त्याला समजून सांगायचं असतं. समजून काय? किती वेळा सांगितलं, विचार केला का ना? आम्हाला वाटतंय का गावातल्या माणसानं सांगतो जमीन परवडत नाही, जमीन पिकत नाही, आणि प्रत्येक जण जमीन घ्यायला एकमेकाची निघाली उत्साही असतो. हे बघा, मला जमीन काय माझी इकायची नाही. किती जरी मेहनत झाली त्याच्यात, किती जरी मला कष्ट करायचे पडले, तरी मी त्यात राबल, 2 तिथं अजून 4 जर्शी आणीन, गुरांचा गोठा वाढवीन, कोंबड्या पाळील, कुक्कुट पालन करीन, पण मी फक्त शेतीच आता मला पक्काचं पटलं. पक्का एवढं मी गाव सांभाळतोय, दुकान चालवतोय, रानात बी राबतोय की नाही रे? नाही राबतोय की नाही? मग मी म्हणत होतो का तवा इका? मी सगळे तेच करतोय. ही गॅरेज बघून शेती बघतोय, मी माझं काम बघून शेती बघतोय. शेती कोण ऐकतं का? अरे पका, ही जमीन म्हणजे आपली काळी आहे, ती पिकवायची, टिकवायची, विकायची नाही. बघ बघ, अक्षरशः माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. अरे किती गुजीरवाणी बोलतोय पोरग. अरे तुला माहितीये का, एवढा बच्चा होता आमल्या, वर्षा 6 महिन्याचा, नांगरी मागं पळत होता आणि नांगरटात पडला, ढेकळात गंबला तर गावला नाही. ढेकळं बी काळी आणि आमल्या बी काळाच. मग काय 5 गुतून आला काय पुन्हा? नाही रे, अख्खं गाव हुडकत होता आमल्याला. आणि मग आमल्या अचानक चमकला, वरनं ऊन पडल्यावर. ऊन पडल्यावर आणि मग गावात कालवा झाला आणि मग आपला अमोल गावला. आणि ही काळी आईने आपल्याला दिला. तरी म्हणतात काळी आई म्हणजे आमल्याला दिवसभर एक रात्र काळी आईने सांभाळलं. ती आमल्याची आई वय. ती गाणं निघालं, काळी आई धनधान्य देई, तिने अमोलला बी देई. बघा मंडळी, जशी मी जमीन विकायचा मूर्खपणा, गाढवपणा करत होतो, तसा तुमच्यापैकी कोणी सुद्धा जमीन विकायचा मूर्खपणा करू नका. ही माझी तुम्हाला कळकळीची, हात जोडून नम्र विनंती आहे. आणि आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विसरू नका गणा पैलवान पाहिला. धन्यवाद. आणि जर आपला मित्र जमीन विकत असेल तर त्याला डायरेक्ट